वर्ष सरलं, पण पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत। पायात एखादा काटा घट्ट रुतून बसावा आणि त्याच्या वेदनेची कळ तुमच्या मस्तकात जात राहावी, अगदी तसाच 26/11च्या हल्ल्याचा काटा तुमच्या आमच्या मनात खोल रुतून बसलाय आणि त्याची बोच आपल्या हृदयात आजही कायम आहे। हॉटेल ताज म्हणजे मुंबईचं सांस्कृतिक वैभवच। खरं तर तिथली पंचतारांकित आलिशानता बहुतांशी मुंबईकरांना परवडणारी नाही, पण तरीही त्याच्या मनात ताजबद्दल आपुलकीचीच भावना आहे। त्यामुळे ताजकडे मान उंचावून पाहताना मुंबईकरांची छाती अभिमानानं फुलून येईल। पण त्याच ताजकडे आज मान उंचावून पाहिलं तर दिसतो तो दहशतवादाच्या ज्वाळांनी घेरलेला घुमट। त्या घुमटाला जळताना पाहताना तुमच्या आमच्या मनात बसलेल्या चटक्यांची याद आजही ताजी आहे। नरिमन पॉइंटचं हॉटेल ट्रायडंट, गुलाब्याचा कॅफे लिओपोल्ड आणि तिथूनच जवळ असलेलं नरिमन हाऊस, बोरीबंदरचं छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नजीकचंच कामा हॉस्पिटल। मुंबईची ओळख सांगणारी ही प्रत्येक वास्तू दहशतवादाचं लक्ष्य ठरली। त्या वास्तूत अडकलेले शेकडो निरपराध जीव नफरतच्या आगीत जळून खाक झाले। त्या बेकसूर जीवांच्या आर्त किंकाळ्यांची याद तुमच्या आमच्या मनात आजही ताजी आहे। त्या निरपराध जीवांना वाचवण्याच्या मोहिमेत आम्ही अनेक वीर गमावले। हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे, संदीप उन्नीकृष्णन, एक ना दोन तब्बल 18 शूरांना त्या मोहिमेत वीर मरण आलं। कुणी मुंबई पोलिसांचा, कुणी होमगार्डचा, तर कुणी NSGचा जवान। दहशतवादाच्या आगीनं त्या पराक्रमी शिपायांनाही गिळलं। त्यांच्या वीर मरणाची याद तुमच्या आमच्या मनात आजही ताजी आहे। 26/11च्या त्या आठवणी वास्तव बनून समोर आल्या की मन खिन्न होऊन जातं। आपण किती मोती गमावले आणि किती संसारांची धुळदाण झाली याच्याच आकडेमोडीत तुम्ही आम्ही अडकून पडतो। राजकारणी आणि पोलीस दलाला अपयशी ठरवून त्यांच्या नावानं बोटं मोडण्यात आपल्याला धन्यता वाटू लागते। त्या नादात हेही विसरून जातो की माणुसकीच्या शत्रूंनी पुकारलेली दहशतवादाची ती लढाई तुम्ही आम्ही मिळून जिंकलीये। विजय साळवीसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा।